डे 2 सकाळचा ब्रेकफास्ट आणि बस. दिवस सुरू झाला. कोकणातील सकाळ अशी असते की जास्त काही लागत नाही. पण आज वेळ वाया घालवायचा नव्हता, कारण आम्ही थेट निघालो सिंधुदुर्ग किल्ल्याकडे. रस्त्यावरून जाताना एक वेगळीच एक्साइटमेंट बिल्ड होत होती. तिकीट काढलं आणि बोटीत बसलो. समुद्रामध्ये जाताना वारा, पाण्याचा आवाज सगळं नेक्स्ट लेवलचं फिलिंग देत होतं. समोर हळूहळू किल्ला दिसायला लागला आणि खरंच गुजबम्प्स आले. समुद्राच्या मध्ये उभा असलेला हा किल्ला म्हणजे काहीतरी वेगळंच आहे. किल्ल्यावर पाऊल ठेवलं आणि जणू हिस्ट्रीमध्येच एंट्री घेतली. त्या भिंती, ते दरवाजे, ते वारा आणि चारही बाजूला समुद्र. सगळं भारी वाटत होतं. प्रत्येक ठिकाणी थांबून बघावंसं वाटत होतं. फोटो काढले, एक्सप्लोअर केलं, पण काही मोमेंट्स असे होते जे कॅमेरामध्ये नाही, फक्त मनामध्ये कॅप्चर झाले. किती वेळ गेला कळलंच नाही. मग परत बोटीत बसलो. परतीचा प्रवास थोडा शांत होता. शरीर थकलं होतं, पण मन एकदम फुल झालं होतं. कधी कधी दिवस प्लॅनपेक्षा जास्त देऊन जातो. डे 2 तसाच होता. सिंपल वाटणारा दिवस, पण एक्सपिरियन्स भारी निघाला. अजून जर्नी बाकी आहे. नेक्स्ट पार्ट मिस करू नको. जर फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या आणि प्लीज ह्या व्हिडिओवरती कमेंट करायला विसरू नका.